फ्लावरची भाजी टिफिनला देणार असं जर सांगितलं ना की मुलं जरा नाकच मुरडतात. आणि हो, मुलंच नाही, अगदी मोठेसुद्धा भाजी खायच्या वेळेला नाक मुरडतात. का तर त्याला थोडासा उग्रवास आहे. पण या भाजीला चव खूप छान असते. म्हणून ही भाजी जर सगळ्यांनी खावी असं वाटत असेल ना तर तुम्ही मी सांगितलेल्या 2 टिप्स फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे ही भाजी सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे. शिवाय मुलांच्या टिफिनसाठी मी यामध्ये एक सिक्रेट मसाला सांगणार आहे, तोही आवर्जून घालायचा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर फ्लावर साफ करून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद आणि मीठ या 2 गोष्टी घालायच्या आहेत आणि आपण फ्लावर गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. जेणेकरून त्याचा जो उग्रवास आहे ना तो निघून जाईल. आणि मीठ घातल्यामुळे त्याच्यामध्ये आपण कीटकनाशक वगैरे जे वापरले जातात ना ते सगळे कमी होतात. म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या आणल्यानंतर भिजवून ठेवायच्या आहेत 5 ते 7 मिनिटासाठी. ठीक आहे. आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आणि फ्लावरला फोडणी देऊन घ्यायचे. तेल गरम करून घ्यायचे आणि मग यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी थोडीशी तडतडली की मग यामध्ये जिरं घालून घ्यायचे. आणि हो, आपल्या फ्लावरला जरा उग्रवास कमी यावा ना म्हणून याला हिंगाची फोडणी द्यायची आहे. हिंग, आलं आणि लसूण या तिन्हींचीही फोडणी दिल्यामुळे आपल्या फ्लावरला अजिबातही उग्रवास येत नाही. शिवाय ती चवीला अप्रतिम लागते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यावेळेला आलं आणि लसणाची पेस्ट जी आपण रेडीमेड करून ठेवतो ना ती वाली नाही वापरायची आहे. ताजंच आलं आणि लसूण किसून घ्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही ते वाटूनही घेऊ शकता किंवा चॉप करून घालू शकता. पण ते ताजं घ्यायचं आहे. अजिबातही फ्रीजमध्ये आपण जी आलं लसणाची पेस्ट करून ठेवतो ना ती नाही वापरायची. यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला आणि त्याचा जो उग्रवास आहे ना तोही कमी होतो. आलं आणि लसूण छान परतवून झाले की मग यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालून घेऊ शकता. मी या ठिकाणी 1/2 किलो फ्लावरसाठी एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे. पण बारीक कापायचा आहे कांदा एकदम, जेणेकरून तो पटकन शिजला जाईल. म्हणजे आपली भाजी जी आहे ना टिफिनची फक्त 15 मिनिटात तयार होईल. म्हणजे बघा, पहिलं आपण काय केलं आहे, आपण फ्लावर भिजत ठेवलेला आहे आणि तो भिजतोय तोपर्यंत आपण फोडणी देऊन घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटामध्ये आपला कांदा छान परतवून होतो. झाकण ठेवायचे आणि मग परतवून घ्यायचे किंवा असाही माझ्यासारखा परतवून घेतला तरीसुद्धा चालेल. 2-3 मिनिटामध्ये कांदा छान परततो. मग यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो घालून घ्यायचे आणि ते छान परतवून घ्यायचे. यामध्ये मीठ घालायचं असेल तर तुम्ही आत्ता घालू शकता. पण मी मीठ सुरुवातीला थोडंसं फ्लावर भिजत असताना घातलं होतं आणि नंतरही थोडंसं घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो आपला छान शिजलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालायचे. पण मसाले घालत असताना खूप जास्त मसाल्यांचा भरमार करायचा नाही आहे. आपल्याला साध्या सोप्या रेसिपीसाठी खूप कमी मसाले हवे आहेत. जर तुम्ही यामध्ये जास्त मसाले वापरले तर त्याचा उग्र वास जो आहे ना तो फ्लावरचा कमी येईल, पण मसाल्यांचा वास मात्र नक्की जास्त येणार. म्हणून मग मसाले कमीत कमी वापरायचेत. सर्वात अगोदर आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडासा कांदा लसूण मसाला. त्याचबरोबर हळद घालायची आहे आणि हा आहे आपला सिक्रेट मसाला, पावभाजी मसाला. अप्रतिम चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान चव येते आपल्या फ्लावरच्या भाजीला. श्रावणीला तर खूप जास्त आवडते जर पावभाजी मसाला घातलेला असेल तर. आता मसाले आपले छान परतलेले आहेत. यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. आत्ता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कढीपत्त्याची फोडणीही देऊन घेऊ शकता, पण मी कढीपत्ता वापरलेला नाही आहे. ठीक आहे. आता आपली फोडणी परतवून झालेली आहे. छान 5-7 मिनिट झालेले आहेत. आता आपल्या फ्लावरमधलं पाणी काढून घ्यायचे आणि मग फ्लावर आपण शिजायला घालून द्यायचा. जास्त वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी, कारण आपण गरम पाण्यामध्ये ती शिजायला ठेवली होती. आता आपल्या आवडीनुसार आपण मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी आत्ता मीठ वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्येही मीठ घालून घेऊ शकता. काही हरकत नाही आहे. भाजीला चव आपली छानच येणार आहे, कारण आपण यामध्ये ठराविक मसाले घातलेले आहेत. फक्त 3 मसाले. हळद तर कॉमनच आहे, पण कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसाला हे जे 2 मसाले आपण या भाजीला वापरतो त्यामुळे चव खूप जास्त छान येते. शिवाय आलं लसणाची जी फ्रेशवाली फोडणी दिलेली आहे ना आपण, त्यामुळे भाजीचा जो उग्र वास आहे ना तोही कमी होतो. असा तर फ्लावरला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे मी पाणी नाही घातलेलं आहे. फ्लावर घेत असताना त्यामध्ये जे थोडंसं पाणी आलं होतं तेवढ्यावरच मी फ्लावर शिजवून घेतलेलं आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की फ्लावरला पाणी घालण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं 2-3 चमचे पाणी यामध्ये आरामात घालून घेऊ शकता. मी बिना पाणी घालताच ही फ्लावर शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर मोठे फोडी जरी तुम्ही केल्यात फ्लावरच्या
तरीसुद्धा चालेल, किंवा अगदी याहीपेक्षा बारीक करायचं असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा, जेणेकरून अशा साध्या सोपे रेसिपीजमुळे ना त्यांनाही मदत होईल की नाही स्वयंपाक करताना. बरं, आता चेक करून झालेलं आहे की फ्लावर शिजला आहे की नाही. चमच्याच्या सहाय्याने मी चेक करून घेतलेला आहे. फ्लावर छान शिजलेला आहे. आता जास्त याला परतवून घ्यायचं नाही. जर तुम्हाला खूप जास्त शिजलेला फ्लावर आवडत असेल, अगदी एकदम मऊसूत शिजलेला, तर मग तुम्ही अजून 1-2 मिनिटासाठी याची वाफ काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. मी श्रावणीच्या टिफिनला देण्यासाठी हा फ्लावर बनवला होता. तुम्ही हा फ्लावर कधी बनवताय ना ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला नसेल तर मला तो का नाही आवडला आहे ते कमेंट करून सांगायचे. नाहीतर नेहमीच्यासारखं यायचं, व्हिडिओ बघायचा आणि पळून जायचं, असं नाही करायचं. ठीक आहे.